नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो मी तुमच्या सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलला। आणि आज आपण बघणार आहोत की इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या डेट्स ज्या अनाउन्स झालेल्या आहेत त्या डेट्स काय आहेत, ऑनलाइन रजिस्ट्रेशन कधीपर्यंत करायचंय, डेट एक्सटेंड होऊ शकते की नाही, डॉक्युमेंट अपलोडिंग हा काय पार्ट आहे, त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, ग्रीव्हन्स पिरियड अशी पण एक डेट दिलेली आहे, नेमकं त्याचा अर्थ काय होतो आणि कॅप राउंड्स कशा पद्धतीने असतील, काय काय काळजी तुम्हाला घ्यायची, या सगळ्याविषयी डिस्कशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। अक्षय's व्यू पॉइंट या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण कॅप राउंड पासून तर स्पॉट राउंड पर्यंत अगदी सर्व व्हिडिओज या चॅनलवर मी घेऊन येणार आहे इंजिनिअरिंग ऍडमिशन 2025 रिलेटेड। चला तर व्हिडिओ सुरू करूयात आणि डेट व्यवस्थित समजून घ्या। ओके, तर आता हे बघा, हे शेड्यूल डिस्प्ले झालेलं आहे वेबसाईटला। सगळ्यात पहिले तर ऑनलाइन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स 28 जून 2025, 28/6/2025 ते 8 जुलै म्हणजे 8/7/2025 अप टू 5 PM 5 वाजेपर्यंत। सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट असा आहे की इथे एक डॉलरचं साइन दिलंय बघा। तुम्ही जर महासीईटी सेलवर MST CET सेलवर त्या वेबसाईटवर जाऊन जर बघितलं, नोटिफिकेशन डाउनलोड केलं तर तिथे सुद्धा असं डॉलरचं साइन आहे। त्याचं मीनिंग असं आहे की ही जी डेट दिली त्यांनी, लास्ट डेट रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी, कदाचित काही कारणास्तव ती डेट एक्सटेंड होऊ शकते किंवा जी आहे तीच राहील। ठीक आहे, काही कारणास्तव ती चेंज होऊ पण शकते, एक्सटेंड होईल किंवा नाही होणार, त्यासाठी डॉलरचं साइन त्यांनी तिथे दिलेलं आहे। ओके, पण डॉक्युमेंट अपलोडिंग जरी त्यांनी एक्सटेंड होईल किंवा नाही होईल, ऍज अ स्टुडंट विद्यार्थी या नात्याने आपली एक जबाबदारी आहे की दिलेल्या डेट मध्ये सर्व प्रोसिजर आपण कंप्लीट करणं। डेट एक्सटेंड झाली तर चांगलीच गोष्ट आहे, नाही जरी झाली तरी पुढच्या डेट बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म। तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करणार आहात त्याचं कन्फर्मेशन व्हायला पाहिजे, त्याची डेट दिली 30 जून पासून तर 9 जुलै पर्यंत। जे कुठलं स्क्रुटिनी सेंटर असेल, यामध्ये 2 पार्ट आहेत, फिजिकल स्क्रुटिनी आणि ई स्क्रुटिनी। त्या पॉइंटवर मी पुढच्या स्लाइडला येणार आहे। नेमकं कोणती स्क्रुटिनी सिलेक्ट करायला पाहिजे हे आपण बघणार आहोत। त्याआधी बघा, तुमचं जर या डेट पर्यंत, या डेट जर एक्सटेंड नाही झाल्या, ठीक आहे, तुमचं अपलोडिंग झालंय आणि सगळ्यांचं व्हेरिफिकेशन सुद्धा झालंय, तर त्यानंतर एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल पहा। म्हणजे काय की एक मेरिट लिस्ट काय असतं की तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या मार्क्सनुसार तुमचा नंबर, तुमचं मेरिट हे पूर्ण स्टेटमध्ये, महाराष्ट्र स्टेटमध्ये कितवं आहे, तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये कितवं आहे, अशा तुमच्या कॅटेगरीमध्ये कितवं आहे, ठीक आहे, अशा सगळ्या गोष्टींची एक लिस्ट लागते। तुमचा नंबर समजतो तो 12 जुलै त्या डेटला तुम्हाला समजेल। सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स, हा जो ग्रीव्हन्स पिरियड दिला पहा 13 जुलै ते 15 जुलै 2025। ग्रीव्हन्स पिरियड याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत आपण सगळे डॉक्युमेंट इथपर्यंत अपलोड केलेले आहेत, पण काही जणांकडे नॉन क्रिमिलियर किंवा कास्ट व्हॅलिडिटी असे डॉक्युमेंट्स जर वेळेत अवेलेबल झाली नाही तर ते विद्यार्थी काय करतात की 8-9 तारखेपर्यंत रिसिप्ट अपलोड करतात। ठीक आहे, तर त्यांना, ज्यांना कोणाला डॉक्युमेंटची कमतरता आहे किंवा वेळेत डॉक्युमेंट आलं नाही, अशा विद्यार्थ्यांना ग्रीव्हन्स पिरियड मध्ये 13 ते 15 या पिरियड मध्ये तुम्हाला जे काही डॉक्युमेंट पेंडिंग असतील ते परत एकदा अपलोड करता येतात, किंवा काही त्रुटी जर राहिल्या असतील ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये तर त्या क्लिअर करता येतात या 2-3 डेट मध्ये। ओके, त्यानंतर डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट। मग ज्यांच्याकडे डॉक्युमेंट नव्हते अशा विद्यार्थ्यांनी इथे डॉक्युमेंट अपलोड केले, मग ते जर ओपन कॅटेगरी असेल तर कास्ट मध्ये गेले किंवा काही जे चेंजेस झालेत, फायनल मेरिट लिस्ट इथे लागेल। प्रोव्हिजनल म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची आणि फायनल मेरिट लिस्ट 17 जुलै 2025 ला लागेल। जर या डेट चेंज झाल्या नाही तर असं शेड्यूल असेल, आणि या डेट जर चेंज झाल्या, एक्सटेंड झाल्या, तर ह्या डेट सुद्धा पुढे एक्सटेंड होत जातील। ओके, आणि हे शेड्यूल कंप्लीट आहे। फायनल मेरिट लिस्ट जेव्हा कधी डिस्प्ले होईल त्यानंतर सुरू होतील कॅप राउंड्स, त्यानंतर सुरू होतील कॅप राउंड्स। आता सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस आपण मोड सिलेक्ट करणार आहोत व्हेरिफिकेशनचा, म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड कराल तर त्या केसमध्ये 2 मोड तुम्हाला ऑप्शन साठी येतील। रजिस्ट्रेशन करत असताना एक असेल ई स्क्रुटिनी मोड आणि दुसरा असेल फिजिकल स्क्रुटिनी मोड। कोणता सिलेक्ट करायला पाहिजे, ठीक आहे,
अर्थ आधी समजून घ्या. ई स्क्रुटिनी मोड म्हणजे काय की तुम्हाला ई स्क्रुटिनी मोड जर सिलेक्ट केला तर ऑनलाईन सगळे डॉक्युमेंट अपलोडही करायचे आणि ऑनलाईनच ते व्हेरीफाय पण होतील. म्हणजे कुठल्या महाराष्ट्रातील कुठल्याही कॉलेजला तुमचे डॉक्युमेंट पडताळणीसाठी जातील ऑनलाईन आणि ते ऑनलाईनच काय त्यात करेक्शन असतील तर ते तुम्हाला रिप्लाय करतील. तुम्हाला कंटिन्युअसली त्या केसमध्ये जर ई स्क्रुटिनी सिलेक्ट केलं तर दोन्हीपैकी एकच सिलेक्ट करायचं. जर ई स्क्रुटिनी केलं तर ऑनलाईन ज्या काही क्युरीज येतील त्यांचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतील आणि कंटिन्युअस तुम्हाला लॉग इन करून बघावं लागेल. जर काही त्रुटी नसतील तर तुम्हाला रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट म्हणजे ओके असा रिमार्क येऊन जाईल. आणि फिजिकल स्क्रुटिनी काय की तुमच्या घरापासून जवळ जे कुठलं सेंटर असेल स्क्रुटिनी सेंटर SC सेंटर किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला जनरली दिल्या जातात हे स्क्रुटिनी सेंटर. जे कुठलं सेंटर जवळ असेल तिथे तुम्ही जा आणि फिजिकली तुमचे डॉक्युमेंट्स द्या, स्कॅन करा, अपलोड करा आणि परत तुमच्याकडे तुम्हाला ते डॉक्युमेंट्स घ्यायचे. जर काही त्रुटी असतील, काही कमतरता असतील तर इथले जे स्टाफ आहेत ना फिजिकल स्क्रुटिनीचे ते तुम्हाला लगेच सांगतील की अरे असा असा प्रॉब्लेम आहे, डॉक्युमेंट क्लिअर करून आण किंवा तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन पण ते देतील. ठीक आहे. जर ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करावा असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. ठीक आहे. ज्यांना कोणाला फारच प्रॉब्लेम आहे, वेळच नाहीये बिलकुल, अशा विद्यार्थ्यांनी ई स्क्रुटिनी केलं तर हरकत नाही, चॉईस तुमची आहे. पण माझं वैयक्तिक मत मी परत एकदा रिपीट करतो की फिजिकल स्क्रुटिनी मोड जर सिलेक्ट केला तर तुम्हाला 1-to-1 कम्युनिकेशन होईल त्या स्टाफ बरोबर आणि काही ज्या अडचणी असतील, तुमचे जे काही डाऊट्स असतील ते सर्व तुम्हाला विचारता येतील. ओके. आता त्यानंतर जे कॅप आता यावर्षी जे असणार आहे कॅप राऊंड 1, 2, 3 असं म्हणतात की चौथा पण राऊंड असेल यावर्षी, स्पॉट राऊंड काय असेल, या सर्वांविषयी व्हिडिओज मी या चॅनलवर बनवणार आहे. ऑलरेडी एक व्हिडिओ मी आता बनवलाय की त्यामध्ये डॉक्युमेंट्स तुम्हाला कुठले लागत आहेत त्याविषयीची सुद्धा इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये दिलेली आहे. कोणत्या कॅटेगरीला कोणते डॉक्युमेंट लागतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती लिंक टाकतोय. तर या कॅप राऊंडवर सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे. मागच्या वर्षी सुद्धा बनवले होते, यावर्षी सुद्धा बनवणार आहे. त्याचे वेगवेगळे रूल्स आहेत ते सगळे आपण बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला कनेक्ट राहायचंय या चॅनलशी. आणि आता फीचा विषय. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी MST CETच्या वेळेस फी पे केलेली असेल, CETची एक्झाम जेव्हा दिली त्यावेळेस तो थोडासा वेगळा पाटील. ज्यांनी भरले त्यांना किती लागेल काय नाही, पण ज्यांनी काही प्रोसेस केले नसतील एक जनरल त्या वेबसाईटवर जे आलंय, ठीक आहे, तुम्हाला फी किती भरायची काय. जनरल कॅटेगरी जे आहे ओपन कॅन्डिडेट त्यांच्यासाठी असेल 1000 रुपये ऑनलाईन ऍप्लिकेशन फी. आणि ज्यांचं SC ST रिझर्व्ह कॅटेगरी आहेत VJ NT 1, 2, 3 OBC SBC SC BC या सगळ्यांसाठी रुपये 800 असेल. ठीक आहे. आता मी परत एकदा सांगतो की या ज्या फीज आहेत त्या कदाचित तुमच्या व्हॅरी होऊ शकतात जर तुम्ही CETच्या वेळेस काही पेमेंट केलं असेल तर. आणि हे सगळं पेमेंट करायचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI या कुठल्याही मोड थ्रू तुम्ही करू शकता. अजून एक महत्वाची सेंटेन्स तिथं आहे की इन केस ऑफ SEBC कॅन्डिडेट रिझर्वेशन पॉलिसी विल बी सब्जेक्ट टू द डिसिजन ऑफ ऑनरेबल हायकोर्ट इन रिलेटेड टू रेट पिटिशन. म्हणजे SEBC संदर्भात जे काही डॉक्युमेंट्स असतील, फी संदर्भात असतील, ते डिसिजन वेळोवेळी त्या वेबसाईटवर अपडेट केले जातील. तर त्या कॅन्डिडेटला जे कोणी SEBCच्या अंडर येतात अशा कॅन्डिडेटला कंटिन्युअस वेबसाईट ही अपडेट जे काही अपडेट्स येतात त्या बघाव्या लागतील. ओके. तर अक्षय व्ह्यू पॉइंट बरोबर कनेक्टेड राहा. स्पॉट राऊंड पर्यंत सर्व व्हिडिओ ऍडमिशनच्या रिलेटेड जे काही व्हिडिओ, ज्या काही अपडेट्स CET सेलवर येतील मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.